आपण आलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनकडे. ही रेल्वे स्टेशनची सुंदर इमारत उभी आहे आणि 17 सप्टेंबर या दिवशी बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू होणार आहे. आणि 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या बीडच्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे. तरी आपणास काय वाटतं, या बीडच्या रेल्वे स्टेशनचं काय नाव असावं? ते शेवटी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर अशा प्रकारे हे सुंदरचं रेल्वे स्टेशनची इमारत उभी आहे आणि ह्याचं लाइटिंगचं काम सुरू आहे, हे आपण पाहू शकता हे दृश्य. आणि ह्या जे काय तारा ओढलेल्या होत्या, या तारांना व्यवस्थित करण्याचं काम या डब्यावरती चढून या ठिकाणचं लेबर करत आहे. या रेल्वेच्या डब्यावरती जो काय समोर आणि पाठीमागे दोन असे पाळणे दिसतात, या पाळण्यामध्ये बसून हे वर्कर काम करत आहे. या तारींचं व्यवस्थित करते, तारींना तंगवण्याचं काम, त्याच्यामध्ये अंतर व्यवस्थित ठेवण्याचं काम, अशा प्रकारचं काम हे लेबर करत आहे. आणि समोर आपल्याला तार किती खाली असावी, किती वरी असावी, याच्यासाठी हे समोरचं मेजरमेंट आपल्याला दिसत आहे. आणि हा परिसर स्वच्छ सुंदर दिसावा याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू आहे. आणि लहान लहान असे वृक्षांचे रोपं या ठिकाणी आपण या दृश्यामध्ये पाहत आहोत आणि त्याची लागवड आता आपण पाहणार आहोत. सर्वत्र अशा प्रकारे या वृक्षांची लागवड सुरू आहे, कारण या रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ सुंदर आणि हिरवागार दिसावा, अशाच प्रकारचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या रेल्वे स्टेशनच्या परिसराचं सुशोभीकरण चालू आहे. आणि लवकरच बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न साकार होणार आहे. परंतु याला काय नाव द्यावं या रेल्वे स्टेशनसाठी, असे अनेक मतमतांतर आहेत. रेल्वे कुणी आणली, रेल्वेचा पाया कुणी भरला, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्याच्यावरूनच या रेल्वेचं नामकरण केलं जाणार आहे, रेल्वे स्टेशनचं. आपल्याला काय वाटतं, या रेल्वे स्टेशनचं काय नामकरण असावं? कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आपल्या कमेंटची आम्ही नक्कीच वाट पाहत आहोत. हे तारा तंगवण्याचं काम, त्याला व्यवस्थित करण्याचं काम या डब्यावरती चढून या पाळण्यामध्ये बसून हे वर्कर करत आहेत. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, तसेच कमेंट करायला विसरू नका. तसेच या रेल्वे स्टेशनला काय नाव द्यावं ते देखील कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुन्हा.